IAS तुकाराम मुंडे हे नाव ऐकताच भ्रष्ट अधिकारी आणि नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणतात. आपल्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 25 वेळा बदली होऊन सुद्धा मुंडे यांनी आपली शिस्तबद्ध कार्यपद्धती ही काही बदललेली नाहीये. मे 2026च्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी राज्याच्या FDA म्हणजेच अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आणि अवघ्या काही दिवसात भेसळखोरांविरुद्ध कारवाईचा सपाटा लावला. याच कारवाईंची डिटेल स्टोरी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन. तुकाराम मुंडेंनी FDA आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच मी जनतेच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही असा थेट इशारा दिलेला. त्यानंतर सुरू झाली कारवाईची एक मोठी मालिका. त्यांनी सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र ही विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत गेल्या अवघ्या 6 दिवसात राज्यभरात 203 ठिकाणी छापे टाकण्यात आले, ज्यामध्ये 102 जणांना अटक करण्यात आली आणि 68 दुकानं प्लस हॉटेल्स हे सील करण्यात आले. या संपूर्ण कारवाईत आतापर्यंत सुमारे 1,58,28,000 रुपयांचा भेसळयुक्त आणि प्रतिबंधित साठा हा जप्त करण्यात आलाय. मुंडे यांच्या रडारवर केवळ गुटखा माफिया नाहीयेत, तर आपण रोज जे खातो त्या अन्नात भेसळ करणारे विक्रेते आहेत. जालन्यातील तीर्थपुरी येथील मुंदडा इंडस्ट्रीजवर छापा टाकून खाद्यतेल आणि इसेन्स वापरून बनवलेले 13 लाख रुपयांचे बनावट तूप हे जप्त करण्यात आले. यासोबतच पुणे आणि वाशी मार्केटमध्ये इथिनिल स्प्रे आणि घातक रसायनं वापरून पिकवलेले लाखो रुपयांचे आंबे जप्त करून नष्ट करण्यात आले. पुढे जळगावमध्ये बनावट दुधाचं रॅकेट उद्ध्वस्त केलंय, तर वर्ध्याच्या गोरज भंडारवर धाड टाकून 25 लाख रुपयांचा अस्वच्छ दुग्धजन्य साठा हा जप्त करण्यात आलाय. आता मुंडेंच्या या कारवाईची इतकी दहशत आहे की पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये एका टोळीने चक्क 350 किलो भेसळयुक्त खवा शेतात फेकून पळ काढलाय. इतकंच नाही तर तुकाराम मुंडे यांनी केवळ छोट्या मोठ्या ब्रँड्सवरही कारवाईचा बडगा उभारलाय. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणाऱ्या पतंजली समूहाच्या दिव्य फार्मसीवर मुंबई, पुणे आणि नागपूरसह 7 विभागात छापे टाकून 73 लाख रुपयांची औषधं ही जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय कोणत्याही उत्पादनाची शहानिशा न करता त्याची खोटी जाहिरात करणाऱ्या बड्या सेलिब्रिटींवर सुद्धा आता FDA कारवाई करणार असल्याचा इशारा मुंडेंनी दिलाय. तुकाराम मुंडे यांच्या या मोहिमेला सर्वसामान्य जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी नागरिकांना थेट तक्रार करण्याचं आवाहन केलंय. त्यासाठी त्यांनी टोल फ्री क्रमांक 1800-222-365 आणि स्क्रीनवर तुम्हाला माझ्या बाजूला दिसत असलेला ईमेल हा जारी केलाय. तुम्ही माहिती द्या, आम्ही कारवाई करू, ही त्यांची भूमिका नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करते. आता असंही सांगण्यात येत आहे की या सगळ्यासाठी लवकरच एक मोबाईल ऍप सुद्धा लॉन्च केला जाणार आहे, ज्याद्वारे नागरिक पुराव्यांसह तक्रारी नोंदवू शकणार आहेत. एकूणच काय तर तुकाराम मुंडे यांची ही कारवाई केवळ तात्पुरती नसून तो एका सुनियोजित मोहिमेचा भाग आहे. या कारवाईमुळे भेसळखोरांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. तुकाराम मुंडेंच्या या धाड सत्राबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका.